प्रमोदच्या रिटायरमेंटचा शेवटचा महिना शिल्लक राहिला होता. पण प्रमोदने एक नवीन केस हाती घेतली होती. प्रमोदची बायको या कारणावरून प्रमोदवर खूप चिडली होती. रिटायरमेंटला 1 महिना राहिला आहे, मग नवीन केस कशी दिली तुम्हाला? तुम्हाला माहीत आहे ना 1 महिना शिल्लक आहे ते. मग नवीन केस हाती घ्यायची काय गरज होती? प्रमोदवर त्याची बायको ओरडत होती. इतक्यात वर्षांनी बाहेर जायचं एक कारण मिळालं होतं. ते पण कॅन्सल झालं. तुम्ही मुद्दाम घेतली ही नाही केस. मी सगळं ओळखते. प्रमोद तिची समजूत काढत होता. अगं तसं नाही, ही शेवटची केस आहे. शेवटची केस म्हणे. माहीत आहे मला, जसं की सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी तुमच्यावरच आहे. प्रमोद वरिष्ठ पोलिसांसोबत चौकशी करत एका चाळीत आले होते. ते तिथे रीमा आणि तिच्या मुलींशी चौकशी करत होते. चौकशी करण्यासाठी ते चाळीतील क्लबमध्ये गेले. तिथे काही मुलं कॅरम खेळत होती. चौकशी करताना कळलं की रीमाचा नवरा आर्मीमध्ये होता आणि एका युद्धात तो शहीद झाला होता. तिला 2 मुली आहेत. त्यातील एका मुलाने सांगितलं की नवरा नसल्याने त्यांची हालत वाईट झाली होती. त्यांच्यातील मोठी मुलगी माझ्या मागे लागली होती. प्रमोदने त्याला त्याचं नाव विचारलं. त्याने सांगितलं दिनेश. पोलिसांनी चाळीत दुसरीकडे चौकशी केली तेव्हा त्या दुकानदाराने सांगितलं की त्या दिवशी सामान घ्यायला तिची मुलगी आली होती. तेव्हा मी तिला सांगितलं की वैतागलो आहे मी तुम्हा या मुलींना, माझे पैसे घेऊन या, मग तुला देईन सामान. तेव्हा ती मला सांगत होती की तिला काही पैशांची गरज आहे. ती सांगत होती की तुम्हाला तर माहीत आहे आईची एवढी कुवत नाही की ती माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकेल, पण तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि तिनं माझा हात पकडला आणि म्हणाली की तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही. तेव्हा मी तिला तिथून हकलावून लावलं. दुकानदार सांगत होता की साहेब माझे 20,000 रुपये बुडवले. त्यानंतर ना तिची आई आली ना त्या मुली. पोलिसांनी त्यांना सांगितलं जर आम्हाला काही आणखी विचारपूस करायची असेल तर स्टेशनला यावं लागेल. पोलीस तिथून त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्तीकडे गेले. पोलिसांनी तिथे रीमाच्या वागण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तिचा नवरा बॉर्डरवर मरण पावला, पण ह्या बाईला साधण्या सवरण्यातून सवड मिळत नव्हती. पोलिसांनी विचारलं आणखी काही माहिती मिळेल का? तेव्हा त्यानं सांगितलं की त्या आई मुलीनं माझ्याशीही लगत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी माझ्याकडूनही 7 लाख रुपये घेतले आहेत. त्यांचं घर माझ्याकडे गहाण आहे. पोलिसांना वाटत होतं की रीमा आणि तिच्या मुली गुन्हेगार आहेत, कारण एकही व्यक्ती त्यांच्याबद्दल चांगलं बोलत नव्हता. प्रमोदच्या साहेबांनी चौकशी थांबवून त्यांचं घर सील करण्याचा निर्णय घेतला. इतक्यात पोलीस स्टेशनमध्ये फोन वाजला. प्रमोदने कॉल उचलला. कुठेतरी खून झाला होता आणि त्याचाच तो कॉल होता. प्रमोद साहेबांना म्हणाला साहेब मी पण येतो. तेव्हा त्याचे साहेब त्याला म्हणाले 1 महिना राहिला आहे तुझ्या रिटायरमेंटचा आणि कशाला नवीन केसमध्ये अडकता. रीमाच्या घरी जाऊन तिचं घर सील करा. मी कोणाला तरी घेऊन तिकडे जातो. प्रमोद रीमाचं घर सील करायला निघाला. प्रमोद रीमाच्या घराची झडती घेत असता कपाटात काही फाईल मिळाल्या आणि काही फोटोही मिळाले. ते फोटो घेऊन प्रमोद स्टेशनमध्ये आला आणि त्याने ऑफिसरला सांगितलं की साहेब ही फाईल बंद करू नका. तेव्हा ऑफिसर त्याच्यावर भडकला. तेव्हा त्याने सांगितलं की ही बाई गरीब नक्कीच आहे, पण चारित्र्यहीन नाही आणि बेईमान तर नक्कीच नाही. तेव्हा ऑफिसर त्याला म्हणाला तू इतक्या विश्वासाने ही गोष्ट कशी सांगत आहेस? तेव्हा प्रमोद सांगू लागला की गेल्या वर्षी माझ्या मुलीच्या लग्नावेळची ही गोष्ट आहे. मी एका दुकानात घरचे सामान खरेदी करण्यासाठी गेलो तेव्हा रीमा तिथे होती. ती त्या दुकानदाराकडे सामान देण्यासाठी त्याच्या पाया पडत होती, पण दुकानदार तिला उधार सामान देत नव्हता, कारण तिची उधारी खूप बाकी होती. मी बाहेर उभा राहून सर्व पाहत होतो. दुकानदाराने मला आत बोलावलं आणि रीमा तिथून निघून गेली. त्यावेळी पहिल्यांदा मी तिला पाहिलं होतं. त्यानंतर मी मुलीच्या लग्नाचे दागिने आणायला गेलो होतो. जवळपास 6 लाखांचे दागिने होते आणि येत असताना गर्दीत माझ्याकडून ती दागिन्यांची बॅग हरवली. मी निराश होऊन घरी आलो. तेव्हा मी बघितलं की रीमा माझ्याच घरात होती आणि तिच्याकडे ती दागिन्याची बॅगही होती. मी तिला विचारलं तुम्हाला माहीत आहे का या बॅगेत काय आहे? तेव्हा ती म्हणाली की दागिने आहेत. 2 दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न आहे, त्याचेही दागिने आहेत. ही बॅग हरवली आणि मी आतून खूप तुटून गेलो होतो. मी तिचे आभार मानत होतो.
आणि माझ्या खिशातून काही पैसे काढले आणि तिला देऊ केले, पण तिने पैसे घ्यायला साफ नकार दिला. मी तिला म्हणालो, माझ्याकडे इतकेच आहेत आणि मी आनंदाने देतोय, ठेवून घ्या. खूप आग्रहानंतर तिने ते पैसे घेतले. जाता जाता रीमा मला बोलली, दादा तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलीचं 2 दिवसात लग्न आहे का? मी तुमच्या मुलीला एकदा भेटू शकते? मी माझ्या मुलीला बोलवलं. तिने माझ्या मुलीला आशीर्वाद दिला आणि मी दिलेले पैसे तिला आशीर्वाद म्हणून दिले आणि ती निघून गेली. मुलीचं लग्न झाल्यानंतर मी त्या दुकानाकडे गेलो. तेव्हा कळलं की रीमा आणि तिच्या मुलींना घेऊन दुसऱ्या गावी निघून गेली आहे. हे ऐकून ऑफिसर बोलले, पण या सगळ्यातून काय सिद्ध होतं? ते सांगत होते, जेव्हा मी पोलिसात आलो तेव्हा माझं पण खूप मोठं सिद्धांत होते, पण या सगळ्या गोष्टी वेळेनुसार बदलत जातात. मी त्यांना सांगितलं की साहेब, भूक माणसाच्या चारित्र्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे. साहेब, 6 लाखांचे दागिने होते. त्यात 6 लाखांचे ती बाई ते दागिने विकून महिन्याचं नाही तर वर्षाचं सामान आणून घर चालवू शकत होती, पण तिने तसं केलं नाही. प्रमोद त्यांना जीव तोडून सांगत होता की साहेब, आपण तिच्याबद्दल जे काही ऐकलं ते खरं नाही. तेव्हा ऑफिसर म्हणाले, तर तुम्ही ठरवलंच आहे की ही केस पुढे घेऊन जायचं, तर आपण ही केस सुरू ठेवू. प्रमोदने साहेबांचे खूप आभार मानले. प्रमोद घरी पोहोचला. त्याने बायकोला विचारलं की डोकं शांत झालं का तुझं? सकाळी तू काही ऐकून घ्यायच्या मूडमध्येच नव्हतीस. माहीत आहे तुला मी कोणाच्या केसबद्दल सांगत होतो? त्याची बायको रागातच म्हणाली, कोणाची? रीमा माहीत आहे? तिने विचारलं, कोण रीमा? अगं, ती आपल्या मुलीच्या लग्नाचे दागिने परत द्यायला आली होती. किती उपकार आहेत तिचे आपल्यावर. प्रमोदच्या बायकोचा राग अजून शांत झाला नव्हता. ती रागातच म्हणाली, तुम्ही बॅग हरवून आला होता. तिने उपकार तुमच्यावर केलेत, माझ्यावर नाही. तेव्हा प्रमोद रागातच तिच्यावर ओरडला. म्हणाला, किती स्वार्थी झाली आहेस तू. तुला हेच पाहिजे ना की मी रीमाची केस सोडून द्यावी? प्रमोद साहेबांना कॉल करतो आणि मी साहेब, रीमाची केस बंद करणार आहे. तुम्ही बरोबर सांगत होता साहेब. हजारो लोक मरतात, हजारो लोक मिसिंग होतात. 3 आणखीन हरवले तर काय फरक पडतो? माहीत नाही मी का भावनिक झालो आहे ते. सर, उद्याच मी ठाण्यात येऊन तुम्हाला क्लोजर रिपोर्ट देतो. फोन ठेवून प्रमोद रागाने त्याच्या बायकोला विचारतो, झालं तुझं समाधान? इतक्यात प्रमोदचा मुलगा तिथे येतो आणि विचारतो, आई बाबा तुम्ही झोपला नाहीत अजून? त्याला इतका उशिरा घरी आलेलं बघून प्रमोद बायकोचा राग त्याच्यावर काढतो. कुठे गेला होतास? यायला इतका का उशीर? प्रमोदने त्याला जवळ बोलावलं. तो यायला घाबरत होता. तो दारू पिऊन आला होता. प्रमोदने हात उघडला तशी त्याची बायको आडवी आली आणि त्याला पाठीशी घातलं. प्रमोद रागाने तिथून निघून रीमाच्या घराकडे गेला. त्याने रीमाचं सील केलेल्या घराकडे पाहिलं आणि तो मनातल्या मनात स्वतःला दोष देत होता. तो पुढे त्या चाळीतील क्लबवर गेला. तिथे 3 मुलं दारू पीत बसली होती. त्यांचं बोलणं चालूच होतं. प्रमोद बाहेर थांबून सगळं ऐकत होता. त्यांचं बोलणं सुरू होतं, दिनेश, जेव्हापासून तुझा पाय मोडला आहे तेव्हापासून आपण सगळ्या मॅचेस हरत आहे. तेव्हा तो दिनेश सांगतो की त्या दिवशी रीमाची मोठी मुलगी आली होती. तेव्हा मी तिला क्लबमध्ये घेऊन आलो होतो आणि तिला नोकरी देण्याचं वचनही दिलं होतं आणि त्याबद्दल मी तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली, पण ती तयार नव्हती. म्हणून मी जबरदस्ती केली. तेव्हा तिने माझ्या पायावर मारलं. तेव्हा हा पाय तुटला. प्रमोद त्याचं बोलणं ऐकतच होता आणि नंतर तो हळूच तिथून निघून गेला. तो सरळ त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी गेला आणि त्याने सांगितलं की मी रीमाची केस बंद करू नाही शकत. दुसऱ्या दिवशी प्रमोद रीमाच्या नवऱ्याची पेन्शन फाईल घेऊन पेन्शन ऑफिसला गेला. तेव्हा त्या अधिकाऱ्याने सांगितलं की तिच्या नवऱ्याची 10 लाख पेन्शन जमा होती. त्याचा चेक मी तिला द्यायला गेलो होतो, पण तिने त्यावेळी माझ्याशी लगत करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी तिला चेक न देता तिथून निघून आलो आणि तिचा तो चेक थटवून ठेवला. तिथून निघाल्यावर प्रमोदचे वरिष्ठ त्याला सांगत होते, या केसमध्ये काहीही राहिलं नाही, आपण ही केस बंद करूया. पण प्रमोदला विश्वास होता की रीमा असं काही करू शकत नव्हती. पण रीमा आणि तिच्या मुलींचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे सगळ्या गोष्टीत अडचणी वाढत चालल्या होत्या. प्रमोदने वरिष्ठांना सांगितलं की साहेब, एक शेवटची संधी द्या आणि या पेन्शन अधिकाऱ्यावर नजर ठेवण्याची परवानगी द्या. साहेबांनी त्याला परवानगी दिली आणि थोड्याच दिवसात सत्य समोर आलं. तो पेन्शन अधिकारी दारूच्या नशेत एका वेश्येसोबत पकडला गेला. प्रमोदने साहेबांना फोन करून कळवलं
तेव्हा त्या अधिकाऱ्याला पोलिसी खाकी दाखवल्यानंतर तो बोलू लागला की मी रीमाला चेक देण्यासाठी गेलो होतो आणि त्या चेकच्या बदल्यात मी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती, पण रीमाने नकार दिला आणि मला घरातून बाहेर काढलं आणि म्हणूनच मी तिचा पेन्शनचा चेक अडवून ठेवला होता. दुसऱ्याच दिवशी वस्तीतला तो सावकार पोलीस ठाण्यात आला आणि रीमा आणि तिच्या मुलींना फरार घोषित करण्यासाठी वाद घालू लागला. त्याचं म्हणणं होतं की जोपर्यंत पोलीस रीमाला आणि तिच्या मुलींना फरार घोषित करत नाहीत तोपर्यंत तो रीमाच्या घरची निलामीची ऑर्डर आणू शकत नव्हता, ज्या त्याच्याकडे गहाण होत्या. आणि जाता जाता त्याने पोलिसांना धमकी दिली की 2 दिवसांची मुदत आहे तुमच्याकडे, जर 2 दिवसात त्याचा निकाल लावला तर मी वरून प्रेशर आणीन. पोलिसांना हे कळत नव्हतं की रीमाकडे 10 लाख रुपये येणार होते, तर तिने सावकाराकडून 7 लाख रुपयांचं कर्ज का घेतलं होतं. आणि तो दिवस आला. आज प्रमोदचा पोलीस स्टेशनचा शेवटचा दिवस होता. साहेबांनी त्याला फोन करून सांगितलं की आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुम्ही आज रीमाच्या घरी जाऊन शेवटची पडताळणी करून घर सील करून या. आज आपण ही केस बंद करत आहोत. मग प्रमोद रीमाच्या घरी गेला आणि घरच्या सामानाची यादी करत होता. तेव्हा रीमाचा कुत्रा सारखं त्याच्या जवळ येऊन भुंकत होता. त्याने त्या कुत्र्याला 2-3 वेळा हाकलावून लावलं, पण तो कुत्रा सारखंच भुंकत होता. प्रमोदच्या लक्षात आलं की तो कुत्रा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. प्रमोद त्याच्या मागे मागे निघाला आणि तो कुत्रा सरळ त्या किराणवाल्याच्या दुकानात शिरला आणि तो त्या दुकानात एक जाका दाखवत होता. तेव्हा प्रमोदने साहेबांना कॉल केला आणि तिथे यायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी त्याला सांगितलं की प्रमोद, आज तुझा शेवटचा दिवस आहे, कशाला इतका त्रास करून घेत आहेस, तू ठाण्यात ये, तुझ्या रिटायरमेंटच्या पार्टीची तयारी केली आहे. प्रमोदने सांगितलं की साहेब, पार्टी तर होतच राहील, माझ्या हाती काहीतरी लागलं आहे, तुम्ही लवकर या. साहेब तिथे पोहोचल्यावर जी जागा तो कुत्रा दाखवत होता तिथे खोदण्यात आलं. तेव्हा त्यांना तिथे रीमा आणि रीमाच्या 2 मुलींना मारून पुरवण्यात आलं होतं. तेव्हा दुकानदाराने बोलायला सुरुवात केली की त्या दिवशी रीमाची लहान मुलगी माझ्याकडे आली होती सामान घ्यायला. तिने सांगितलं की आईने सांगितलं आहे, ती पैसे आणण्यासाठी बाहेर गेली आहे आणि तिला यायला उशीर होईल आणि ती आल्यानंतर तुमची सगळी उधारी देईल, तेव्हा मला आता थोडं सामान द्या. तेव्हा मी त्या संधीचा फायदा घेऊन तिला सांगितलं की तू घरी जा, मी सामान घेऊन तुझ्या घरी येतो. आणि तिच्या घरी गेल्यानंतर मी सावकाराला फोन करून सांगितलं की रीमा घरात नाही आणि तिच्या दोन्हीही मुली घरात एकट्या आहेत. आणि तेव्हा आम्ही दोघं रीमाच्या घरी गेलो आणि त्यांच्यासोबत जबरदस्ती करत होतो. तेव्हा रीमा तिथे आली. तिच्या हातात चाकू होता, पण ती एक बाई किती प्रतिकार करू शकणार होती. आम्ही तिच्या हातातील चाकू घेतला. झटापटीत तो चाकू रीमालाच लागला आणि रीमा तिथेच मरून पडली. आम्ही दोघांनी मिळून तिच्या दोन्ही मुलींना मारलं आणि माझ्या दुकानात पुरलं होतं. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. प्रमोदच्या साहेबांनी शाबासकी दिली. ते प्रमोदला म्हणाले की तुझ्या रीमावरच्या विश्वासामुळे आज तिला न्याय मिळाला. आपल्या समाजात नवरा नसलेल्या बायकांना अशा कितीतरी सामन्यांना सामोरं जावं लागतं. त्यांची गरिबी आणि लाचारी ओरबडून खाणारे कित्येक नराधम या जगात आहेत. प्रमोदने केसचा छडा तर लावला होता, पण रीमा आणि तिच्या 2 मुली या जगात नव्हत्या. संध्याकाळी ठाण्यात प्रमोदच्या रिटायरमेंटची पार्टी झाली आणि प्रमोदला निरोप देण्यात आला.